यस, नमस्कार. गृह अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बघा, आत्ता नुकताच या ठिकाणी जो पेपर झालेला आहे तो म्हणजे आपली कंबाईन पूर्वपरीक्षा गट क. तर लक्षात घ्या, आजचा जो पेपर होता तर खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर जो मागच्या रविवारी झालेला पेपर आहे म्हणजे कोणता 4 जानेवारीला गट ब चा, तर त्या अनुषंगानं जर थोड्याफार प्रमाणामध्ये जर आपण बघायला गेलं तर हा पेपर आपल्याला किंचितसा थोडा सोपा इझी टाईपचा वाटतो. तर त्या अनुषंगानं आपण बघूया की काही विषय आहेत की जे खरंच सोपे होते, काही विषय आहेत की जे अवघड होते. तरी सुद्धा आपण गृह अकॅडमी मार्फत नेहमीप्रमाणे लगेच आपले जे संभाव्य उत्तर असतात त्याचा व्हिडिओ प्रेडिक्ट करत असतो. तर तो व्हिडिओ आपण या ठिकाणी लगेच काय करणार आहे, रेकॉर्ड करणार आहे. या व्हिडिओमध्ये मी खास करून चालू घडामोडी हे जे 15 क्वेश्चन आहे, हे 15 क्वेश्चन या ठिकाणी फटाफट घेणार आहे. मला याची कल्पना आहे की तुम्हाला बाकीचं व्हिडिओचं एक्सप्लेनेशन बघण्याची बिलकुलच आतुरता नाही आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त उत्तरं बघायचे आहेत. तर आपण जास्त वेळ न घेता फक्त आणि फक्त या ठिकाणी उत्तरच घेणार आहोत. तर बघा, या ठिकाणी जो माझ्याकडे टेलिग्रामला आलेला पेपर आहे तो पेपर आहे. तर यामध्ये 36 नंबरचा जो क्वेश्चन्स आहे तिथपासून 50 पर्यंत आपले कोणते क्वेश्चन्स आहे चालू घडामोडी. तर बघूया. बघा, 36 नंबरचा क्वेश्चन आहे. यामध्ये 36 नंबरच्या क्वेश्चन मध्ये पीएम धान्य कृषी योजना म्हणजे PMDDKY ही जी योजना आहे याच्या संदर्भातले आपल्याला काय करायचे, योग्य कथन विचारलेले होते. तर बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 25 रोजी ही जी योजना आहे या योजनेला काय दिलेली आहे, मंजुरी दिली असं स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. नंतर बघा, 2 नंबरचं तुमचं स्टेटमेंट आहे. ही योजना 200 कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली आहे. तर इथे आयोगाने थोडा जसा जो पॅटर्न होता 4 फेब्रुवारीचा तो कंटिन्यू ठेवला. हे जे स्टेटमेंट आहे तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. या ठिकाणी किती जिल्हे आहेत, 100. जर बघायला गेलं तर उत्तर तुमचं काय पाहिजे, पर्याय क्रमांक 3 म्हणजे फक्त अ स्टेटमेंट या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, पुढचा क्वेश्चन आहे, सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान कुठे झालेली होती. तर लक्षात घ्यायचं आहे की ही जी परिषद आहे तर ही परिषद दोहा कतार या ठिकाणी ही परिषद झालेली आहे. या ठिकाणी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन. या ठिकाणी आपल्याला जे पद्मश्री अवॉर्ड आहे, पद्मश्री अवॉर्ड त्यातल्या त्यात आपल्याला काही खेळाडू मंडळी विचारलेली आहे की कोणाला हा पुरस्कार दिलेला आहे. स्टेटमेंटमध्ये आर रविचंद्रन अश्विन आहेत. नंतर बघा, रवी अश्विन आहे, हरविंदर सिंग आहे, IM विजयन आहे आणि PR श्रीजेश आहे. तर बघा, बऱ्यापैकी हा डीप लेवलचा क्वेश्चन आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण एवढं डिटेलमध्ये आपण सुद्धा वाचत नसतो. तर बघायला गेलं तर आर अश्विन आहेत, रवी अश्विन, नंतर अरविंदर सिंह, नंतर IM विजयन, हे तिघं सुद्धा काय आहेत की यांना पद्मश्री मिळालेला आहे. परंतु PR श्रीजेश हे जे आहे यांना पद्मभूषण मिळालेलं आहे, पद्मश्री नव्हे. जर बघायला गेलं तर आपलं जे उत्तर आहे तर ते काय असलं पाहिजे, पर्याय क्रमांक 1 अ, ब आणि क, म्हणजे काय या ठिकाणी 1 नंबरचा पर्याय तुमचा बरोबर आहे. नेक्स्ट बघा, आपल्याला निवडणूक आयोगाने कोणत्या बाबत बघा की युनिफाईड डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म कोणता आहे हे विचारलेलं होतं, जो की निवडणूक आयोगाने काय केलेला आहे, सुरू केलेला आहे. आपल्यासाठी 4 ऑप्शन होते, इलेक्ट ॲप, DICGCL. तर यामध्ये महत्वाचा पार्ट होता की याचं जे एक्झॅक्टली उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे, ECI नेट. ECI नेट म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय आपलं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. जसा की गट ब च्या मुख्य परीक्षेला लोकमान्य टिळक पुरस्कार आपल्याला विचारलेला होता, त्याच अनुषंगाने आता आपल्याला थोडा पुढचा पुरस्कार म्हणजे 43वा पुरस्कार या ठिकाणी विचारलेला आहे. तर या पुरस्काराने श्री नितीन गडकरी यांना काय केलेलं आहे, सन्मानित केलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं काय आहे, योग्य उत्तर आहे. नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन आहे, 2025चा जो ड्युरँट कप आहे तर ड्युरँट कप मध्ये कोणता संघ विजेता ठरलेला आहे, उपविजेता ठरलेला आहे, असा टाईपचा आपल्याला प्रश्न आहे, उपविजेता विचारलेला आहे. तर नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब हा संघ काय झालेला होता, विजेता होता. कोण होता, विजेता होता, म्हणजे हा संघ जिंकलेला होता. आणि उपविजेता संघ होता डायमंड हार्बर फुटबॉल क्लब, म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय तुमचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट बघा, कोणत्या शहरात 11वी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक पार पडलेली आहे. तर ही अर्थातच कोणती परिषद आहे,
प्लस आहे मिनिस्ट्रल मीटिंग प्लस ही जी कॉन्फरन्स आहे तर कोणत्या शहरात, बँकॉक, बर्मा, सिंगापूर आणि व्हिएनतियान हे जे 3-4 शहर आहेत हे तुमच्यासाठी पर्याय होते. तर याचं जे एक्झॅक्टली बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट बघूया. हा एक लेटेस्ट वाला क्वेश्चन्स आहे. यामध्ये जर बघायला गेलं तर अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे. जर बघायला गेलं तर हा एक डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये आपण टाकूया, कारण आपण एवढ्या छोटे छोटे पुरस्कार शक्यतो करत नसतो. तर याचं जे उत्तर आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सई परांजपे. जर याचा कदाचित कोणाचा चुकलेला असेल तर जास्त दुःख वाटू देण्याची गरज नाही, बऱ्यापैकी हा प्रश्न आपल्या माहितीपैकी नसलेला आहे. येस. नेक्स्ट बघा. 1985 ला जी इग्नू विद्यापीठ आहे, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, तर त्याच्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत. तर हा प्रश्न पुन्हा एकदा रिपीट झालेला आहे, आयोगाने एकदा ऑलरेडी पहिले विचारलेला आहे. तर याचं जे उत्तर आहे तर ते आहे उमा कांजीलाल. 1 नंबरचं आपलं काय योग्य उत्तर आहे. बघा आता एक शेवटचा प्रश्न आहे, नाही अजून बाकी आहेत, चालू घडामोडीचे 50 पर्यंत असतील. ओके ठीक आहे. बघा, देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील कुठे सुरू केलेली आहे, कोणत्या गावामध्ये, तर कळमेश्वर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय आपलं योग्य उत्तर. नेक्स्ट बघा. हैदराबाद येथे 72व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेतील मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ओपल सुचेता, काय ओपल सुचेता चुआंगसरी कोणत्या देशाची आहे. सोप्या कॅटेगरीतला क्वेश्चन होता. तर या कोणत्या देशाच्या आहेत, थायलंड. म्हणजे या पहिल्या थाई आहेत की ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन बघूया. निसार म्हणजे खूप दिवसाचा अपेक्षित क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. आणि बघा, निसार जे नासाचं आणि इस्रोचं काय आहे, हा संयुक्त म्हणजे जॉईंट व्हेंचर प्रोजेक्ट आहे. तर 1 नंबरचं स्टेटमेंट आहे हे या ठिकाणी काय आहे, बरोबर पर्याय आहे. नेक्स्ट बघा. निसार मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट भूमी आणि बर्फाचे विकृतीकरण, भूमी परिसंस्था, महासागरीय प्रदेशांचं अध्ययन करणे हे आहे. तर अर्थातच हा पृथ्वी निरीक्षणासाठीचा महत्वाचा उपग्रह आहे. तर हे दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी काय आहेत, बरोबर आहेत. नेक्स्ट बघूया. पुढचा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थीसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती निर्धारित केलेली आहे. तर किती निर्धारित केलेली आहे, 2.5 लाख पेक्षा कमी, म्हणजे 2.5 लाखापर्यंत ही काय उत्पन्न मर्यादा या ठिकाणी गृहीत धरलेली आहे. नेक्स्ट बघा. सर्वोच्च न्यायालयाने काय 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी बाकीचं काही न वाचल्यापेक्षा आपल्याला आवासाचा अधिकार हा कशामध्ये असणार आहे, तर आर्टिकल 21 मध्ये तुमचा असणार आहे, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट बघा. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आलेला आहे, तर ग्रामपंचायत रोहिणी या धुळे जिल्ह्यातील ही जी ग्रामपंचायत आहे यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूया. आय थिंक चालू घडामोडीचे सगळे क्वेश्चन्स या ठिकाणी संपलेले आहेत. तर हे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स होते. याच्यानंतर आपण अजूनही काही क्वेश्चन्स सगळ्या विषयांचे या ठिकाणी कव्हर करणार आहोत. यदा कदाचित गडबडीमध्ये एखाद्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिलेलं जाऊ शकतं. जर तसं काही असेल तर नक्कीच तुम्हाला कमेंटमध्ये लगेच कळवायचं आहे की या प्रश्नाचं उत्तर हे असायला पाहिजे. तर थांबूया आपण, पुढचे व्हिडिओ तुम्हाला सगळे बघायचे आहेत. धन्यवाद.